बरं तिथे काय दाखवायचं माझ्या तिथं ठेवलं मी जे प्रेमाने मिळते तेच कायम टिकून राहते. एक साथ प्रसारण के लिए तैयार अब आजच्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटन सत्राला सुरुवात होणार आहे. खरं म्हणजे नियोजित वेळेला हे प्रशिक्षण सुरू होणं अपेक्षित होतं,
परंतु आपल्या याच्यामध्ये काही बांधवातील या ठिकाणी घटना या ठिकाणी घडलेली आहे. गोष्ट छोटी आहे, परंतु त्या मधून जाणारे जे मूल्य आहे, त्यामधून जाणारी जी भावना आहे ती फार महत्वाची आहे. काही बांधव आता या ठिकाणी आलेले आहेत. परत एकदा मी ही उद्घोषणा करतोय, आपण रस्त्यावरून चालताना कदाचित गेटमध्ये किंवा पायऱ्यांवरून येताना हॉलमध्ये कुणीतरी बऱ्याच वेळेला आपण हातभार करतो, पर्समधून काहीतरी साहित्य काढतो, आपले पैसे त्याच्या सोबत असतात आणि त्यामध्ये ही 100 रुपयाची नोट आमचे तिडके सर यांना ती भेटलेली आहे, त्यांनी ती माझ्याकडे आणून जमा केली. परत एकदा सर्व बांधवांना विनंती आहे, आपल्यापैकी ती नोट कोणाची असेल तर घेऊन जावा. जर ती कोणाच्या लक्षात नाही आली आणि याचा तरी कोणाची तरी आहे ती नाहीच लक्षात आली तर आपण आजच्या या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या गीतमंचाचे आहेत त्यांच्या खाऊसाठी आपण ही नोट त्यांच्याकडे त्यांना खाऊला भेट म्हणून आपण त्यांना सुपूर्द करूया. मूल्यवर्धन 3.0 जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी उपस्थित आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाई आणि शांतीलाल मोथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज मूल्यवर्धन 3.0 ची जिल्हास्तरीय प्रशिक्षणाची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या या कार्यशाळेसाठी किंवा आजच्या या प्रशिक्षणासाठी अध्यक्ष म्हणून सन्माननीय प्राचार्य डॉक्टर इब्राहिम नदाफ साहेब डायरेक्ट अंबाजोगाई, आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्री राजशेखर सर, असिस्टंट डायरेक्टर मूल्यवर्धन कार्यक्रम शांतीलाल मोथा फाउंडेशन पुणे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा प्रशिक्षण प्रमुख सन्माननीय डॉक्टर जयपाल कांबळे साहेब, प्रशिक्षण प्रमुख तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता डायरेक्ट अंबाजोगाई डॉक्टर योगेश सुरवशे सर, या प्रशिक्षणाचे सन्माननीय नोडल ऑफिसर तथा अधिव्याख्याता डायरेक्ट अंबाजोगाई. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजेश गोरे साहेब, अधिव्याख्याता ही डायरेक्ट अंबाजोगाई या ठिकाणाहून आलेले आहेत. या साने गुरुजी विद्यासंकुलाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर कविता गीते मॅडम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट उद्धवरावजी कराड साहेब, सन्माननीय अध्यक्ष बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज, हेही आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. श्री दीपक गर्जे सर, जिल्हा समन्वयक मूल्यवर्धन कार्यक्रम शांतीलाल मोथा फाउंडेशन पुणे, हेही आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि त्या समवेतच आष्टी, पाचोदा, केज, धारूर, केज, धारूर, परळी आणि अंबेजोगाई या तालुक्यातून पुढे साधन व्यक्ती म्हणून काम करण्यासाठी सर्व तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं मी परत एकदा डायरेक्ट अंबेजोगाई यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून डॉक्टर इब्राहिम नदाफ साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी अध्यक्षस्थान व प्रमुख अतिथी यांचं स्थान आपण या ठिकाणी ग्रहण करावं. या कार्यशाळेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होईल. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर इब्राहिम नदाफ साहेब आणि सर्व प्रमुख अतिथी या सर्वांना विनंती करतो की सर आपल्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्या ठिकाणी करावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर इब्राहिम नदाफ साहेब तथा प्राचार्य डायरेक्ट अंबेजोगाई, राजशेखर सर, असिस्टंट डायरेक्टर मूल्यवर्धन कार्यक्रम SMF करून या आजच्या या प्रशिक्षणाची या ठिकाणी सुरुवात करत आहेत, उद्घाटन करत आहेत. या ठिकाणी ही आपली परंपरा, आलेल्या अतिथींचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं आज आलेल्या या मंचावरील सर्व प्रमुख मान्यवर आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत गीताच्या माध्यमातून होईल. स्वागत गीत देण्यासाठी या शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या विभाग प्रमुख सन्माननीय शेख मॅडम आणि गीत मंचातील विद्यार्थिनी या सगळ्यांना विनंती करतो की या ठिकाणी मॅडम आपण स्वागत गीताच्या माध्यमातून सर्व उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करावं.
त्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत गीत सादर झालं. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर आपण प्रमुख अतिथींचं आणि सन्माननीय अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करूया. डॉक्टर इब्राहिम नदाब साहेब यांचं स्वागत बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज या ठिकाणचे अध्यक्ष सन्माननीय उद्धवरावजी या ठिकाणी नदाब सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. सन्माननीय नदाब सर हे सन्माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाई या ठिकाणी कार्यरत आहेत. तद्वतच या ठिकाणी सुद्धा सर या ठिकाणी कार्य करत आहेत. अत्यंत कार्यतत्पर सरांचा स्वभाव आहे आणि कामाची पद्धती आहे. या ठिकाणी सरांना सन्मानित करण्यात येत आहे. हे असिस्टंट डायरेक्टर या ठिकाणी कार्य करतात. एक प्रातिनिधिक म्हणून आपण सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर राजेश गोरे सर यांचं या ठिकाणी स्वागत करूया. डॉक्टर राजेश गोरे सर यांचं स्वागत या क्रीडा संकुलाच्या सन्माननीय प्राचार्या डॉक्टर कविता गीते मॅडम यांना विनंती करतो की आपण डॉक्टर राजेश गोरे सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीड व शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि साने गुरुजी निवासी माध्यमिक प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन 3.0 शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं मी संस्थेचा प्रतिनिधी यांना स्वागत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर इब्राहिम नदाब तथा उपसंचालक समन्वय SCRT महाराष्ट्र राज्य, असिस्टंट डायरेक्टर माननीय राजशेखरजी, या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख असलेले माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर जयपाल कांबळे सर, माझे सहकारी डॉक्टर राजेश गोरे सर, या संपूर्ण संकुलाचं नेतृत्व करत असलेले व ज्यांच्या कुशल संघटनेतून कुशल नियोजनातून आपण हे शिबिर प्रशिक्षण 4 दिवसाचं पूर्ण करणार आहोत असे आमचे मित्र श्री प्राध्यापक उद्धवजी कराड सर. ज्या इमारतीत आपण बसलो आहोत त्या इमारतीत साने गुरुजी प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळा चालते. त्याचं मुख्याध्यापकाचं काम व नेतृत्व करण्याचं काम करणाऱ्या डॉक्टर कविता गीते मॅडम, या प्रशिक्षणासाठी संपूर्ण जिल्हाभरातून 6 तालुक्यातून उपस्थित झालेले माझे सर्व शिक्षक बांधव, सर्व सुलभ, या उपक्रमाचे जिल्हा नोडल शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जिल्हा नोडल दीपक गर्जे, त्यांचे सहकारी आणि इथला सर्व स्टाफ मित्र. मूल्यवर्धन 3.0 या उपक्रमासाठी आपण उपस्थित आहोत आणि प्रास्ताविक या सदरात मी आपल्याला बोलतो. 2015 ते 2019 या दरम्यान मूल्यवर्धन हा उपक्रम शांतीलाल मुथा फाउंडेशन मार्फत आपण इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत चालवलेला आहे. आणि त्या उपक्रमाचा मागोवा घेतल्यावर त्याच्यातल्या सक्सेस स्टोरीचा आढावा घेतल्यावर आपल्या असं लक्षात आलं की हाच उपक्रम आपण वरच्या वर्गापर्यंत वाढवू शकतो. आणि माननीय संचालक महोदयांनी त्यांना मान्यता दिल्यावर आता हा उपक्रम आपण महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधल्या इयत्ता 1ली ते 8वी साठी राबवणार आहोत. अशा पद्धतीने या उपक्रमाचा आवाका आपण वाढवलेला आहे. आणि हा उपक्रम आपल्याला तालुका स्तरावर गेल्यावर इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व शाळांमधल्या शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या संपूर्ण 4 दिवसामध्ये आपल्या उपक्रमाचं मॉडेल, आपल्या प्रशिक्षणाचं मॉडेल हे पहिले 1.5 दिवस लेक्चर वे मेथडचं असेल की ज्यामध्ये तुम्हाला मूल्यवर्धन उपक्रमाची संकल्पना, मूल्यवर्धनची सुरुवात, त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा परिचय करून देण्यात येईल. आणि उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला ते उपक्रम कशा पद्धतीने घ्यायचे आहेत याचं गटांमध्ये डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. यासाठी आपण 4 वर्ग केलेले आहेत. 4ही वर्गावर कोणते तालुके कोणत्या वर्गामध्ये बसणार आहेत याचं आपण नियोजन केलं, ते सांगितलं. संपूर्ण ज्या ज्या तालुक्यातून शिक्षक आले त्यांचं नियोजन झालेलं आहे. फक्त केज तालुक्यातल्या शिक्षकांचं नियोजन आपण सर्वात शेवटी ठेवलंय, कारण त्यांचं समायोजन आपल्याला 2 वर्गामध्ये 50 या संख्येची प्रतिपूर्ती करण्यासाठी केलं.
ही संपूर्ण प्रशिक्षणाची थोडक्यात मी तुम्हाला ओळख दिली. माझ्यासोबत राज्य स्तरावर ज्यांनी प्रशिक्षण घेतलंय अशी एक 20 जणांची टीम 4 दिवस आपल्या सोबत असेल आणि अत्यंत उत्साही वातावरणात हे प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करायचं. मूल्यवर्धनचा उपक्रम हा आपल्या बीड जिल्ह्याचा आहे. शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय शांतीलालजी मुथा सर, हे आपल्या शिरूर कासारचे आहेत आणि त्यांचं हे स्वप्न आहे की ढासळत चाललेल्या समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी मूल्यांची बीजं पेरली जावी की जेणेकरून भविष्यात होणारा समाज हा अत्यंत सक्षम आणि सुदृढ व्हावा. या भूमिकेतून त्यांनी मूल्यवर्धनचं रोपटं लावलेलं आहे आणि आता त्याचा हळूहळू मोठा वृक्ष होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देताना स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्या मदतीनं भारतीय लोकशाही कशी सुदृढ होईल असं स्वप्न बघितलं होतं. परंतु गेल्या अनेक बदलत्या दिवसांमध्ये आपण हे अनुभवत आहोत की आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती ही थोडी प्रदूषित होत आहे आणि ही संपूर्ण प्रदूषित झालेली परिस्थिती जर आपल्याला स्वच्छ करायची असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यवर्धनाचं एकात्मिक अध्यापन आपल्याला विषयांच्या माध्यमातून कसं करता येईल याची मांडणी ह्या 4 दिवसात होती. कारण नैतिकतेचे सर्व रस्ते अरुंद झालेले आहेत. नैतिकतेच्या रस्त्यावर वेगवेगळ्या दुष्प्रवृत्तीने अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्या समोर असलेली जी पिढी आहे जी भविष्यामध्ये भारताला आकार देणार आहे त्या पिढीला मूल्यवर्धनचं टॉनिक, मूल्यवर्धनचं औषध दिल्याशिवाय आपला भविष्यातला समाज सुदृढ होणार नाही आणि लोकशाहीची बूज टिकणार. या मुख्य भूमिकेतून आपण हे मूल्यवर्धनचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. ही संपूर्ण मूल्यवर्धनची जी दिंडी आहे त्याचे सर्व पायिक आपण आहोत. आपल्याला ही दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वी करायचं आहे. येत्या 10-20 वर्षात आपली संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द समाप्त होईल. आपण सेवानिवृत्त होऊ, परंतु आपण पुढची 25 वर्ष जगणार आहोत. ते जर आपल्याला शांततेनं, समाधानानं जगायचं असेल तर आज वर्गात असलेल्या मुलांच्या भविष्याला आकार देण्याचं काम आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे करावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही मूल्यवर्धन दूत म्हणून काम करणार आहात. खरं म्हणजे मूल्यांची जोपासना ही प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असते. मूल्य ही आपल्या अंगात दडलेली असतात, परंतु आजूबाजूच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे आपण ती बाहेर काढत नाही. बाहेरचा परिस्थितीचा रेटा इतका विचित्र असतो की आपल्यात असलेली जी मूल्य असतात ती नेहमी दबून राहतात. अशा मूल्यांना थोडी जर आपण ऊर्जा दिली, ताकद दिली तर ती बाहेर पडतील आणि चांगल्या माणसांचं संवर्धन, चांगल्या माणसांचं नेतृत्व समाज स्वीकारेल यासाठी मूल्यवर्धनाचा हा प्रकल्प आहे. थांबलेल्या पाण्यात, धरणाच्या थांबलेल्या पाण्यात प्रचंड ऊर्जा असते, परंतु जेव्हा हे पाणी आपण उंचावरून सोडू तेव्हाच त्या पाण्यापासून वीज तयार होते. लक्षात ठेवा, धरणाच्या थांबलेल्या पाण्यातून अजिबात वीज तयार होत नाही. साचलेल्या कुठल्याही गोष्टीतून काही तयार होत नाही, परंतु त्या गोष्टीला जर आपण वेग दिला, त्याची स्थिती बदलली तर 100% परिवर्तन होतं. तसं मी म्हणालो की मूल्य ही तुमच्या माझ्यात सगळ्यात आहेत. आपल्याला सगळ्यांना ती आवडतात. आपल्याला सगळ्यांना वाटतं की प्रामाणिकपणा असावा, पण आपल्याला कधी कधी वाटतं की मी सोडून दुसऱ्यात असावा. आपल्यातही तो असतो, पण जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा आपल्याला जाणवतं की तो आपल्यापेक्षा दुसऱ्यात जास्त असतात. तो मूल्य सगळ्यांमध्ये आहे, ती मुलांमध्ये सुद्धा असतात. परंतु मुलांच्या भावविश्वावर सध्या ज्या ज्या गोष्टींना अतिक्रमण केलेलं आहे त्या गोष्टींमुळे मुलांची मूल्य हळूहळू दबत चाललेली आहे. त्यांना आपल्याला परत संवर्धित करावं लागेल. मी असं म्हणालो की मूल्य नसतात असं कोणाकडेच नाही. मूल्य प्रत्येकाकडे असतात. प्रत्येकाला चांगली गोष्ट आवडतच असते. फक्त चांगली गोष्ट आवडण्यासाठी त्याला जी ऊर्जा असते ती ऊर्जा देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. बघा, वाऱ्यामध्ये एक ताकद असते आणि हाच वारा जर आपण बासरीत बंदिस्त केला आणि विशिष्ट छिद्रातून बाहेर सोडला तर त्या वाऱ्याचे सुंदर सूर उमटतात आणि ते आपल्या कानाला श्रवणीय असतात की ज्यामुळं आपल्याला खूप छानसं वाटतं, सुंदर वाटतं, आपली प्रसन्नता वाढते. तसं आहे, आपल्या भोवती सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्यांना एका सूत्रात बांधून विशिष्ट छिद्रातून आपल्याला ती सोडायची आहे की जेणेकरून भविष्यामध्ये जी आपली लोकशाही आहे ती आणखी सुदृढ, समृद्ध होईल आणि त्यासाठी आपला कुठेतरी हातभार लागलेला आहे याचं समाधान आपल्याला सेवानिवृत्त होताना झालं पाहिजे. यासाठी हा सर्व मूल्यवर्धनचा प्रकल्प आहे, प्रपंच आहे. या प्रपंचासाठी जे पडद्यामागे हात झटतायत त्यांचं तर योगदान आपल्यापेक्षा जास्त आहे. आपली तर भूमिका फक्त 4 दिवसाची नाम मात्र आहे,
परंतु 2015 मला आठवतं 2012 पासून तसं मूल्यवर्धन सुरू झालं. प्रत्यक्षात 2015 पासून ते ऑन फील्ड आलं आणि आता त्याची सीमारेषा ही आणखी वाढत विस्तारत जाते. तर 100% आपल्याला ह्या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ द्यायचं. यातले उपक्रम समजून घ्यायचे. मूल्यवर्धन म्हणजे काही एक्स्ट्रा काम आहे असं आपण अजिबात समजायचं नाही. कारण त्याच्यामध्ये असं तुम्हाला जेव्हा घटक संच दिला जाईल त्यावेळेस त्याच्यात आपण आपली भूमिका मांडलेली की आपलं जे अध्यापन आहे ते आपण एकात्मिक पद्धतीने जेव्हा शिकू तेव्हा त्यामध्ये आपोआप त्यातली मूल्य येतील. कुठलाही घटक हा मूल्यवर्धनाची तासिका वेगळी होईल, मूल्यवर्धनाचा उपक्रम वेगळा होईल अशा पद्धतीने होणार नाही. तो एकात्मिक पद्धतीने आपल्याला शिकवायचा आहे. मग विषय आपला गणित असो, भूगोल असो, इतिहास असो, मराठी असो. मराठी शिकवताना आपल्याकडे 7वीला एक धडा होता, लाल बहादूर शास्त्री, एक प्रामाणिक व्यक्ती. आपण तो धडा वार्षिक टाचनात घेतला, वार्षिक नियोजनात घेतला, पुन्हा पाठ टाचनात घेतला, वर्गाध्यापनात घेतला आणि आपण तो धडा अगदी उपयुक्त योग्य पद्धतीने शिकवला. लाल बहादूर शास्त्री हे प्रामाणिक होते, असं झालं तसं झालं, त्यांना पेन सापडला, त्यांनी तो मुख्याध्यापकाकडे आणून दिला आणि मुख्याध्यापकाने त्यांचं कौतुक केलं. लाल बहादूर शास्त्रींना प्रामाणिक हा धडा आमच्या शिक्षकानं पूर्ण असं मन लावून शिकवला आणि त्याचं मूल्यमापन पण झालं. आता मूल्यमापन आपल्याकडे ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने झालं. आपण त्याच्यावर 2-3 प्रश्न विचारले. लाल बहादूर शास्त्रींना काय सापडला? मुलांनी सगळ्यांनी उत्तर दिलं, पेन सापडला. लाल बहादूर शास्त्रींनी कुणाकडे दिला? त्यांनी सांगितलं मुख्याध्यापकाकडे. मुख्याध्यापकाने काय केलं? मुख्याध्यापकाने कौतुक केलं. प्रामाणिक कोण होते? लाल बहादूर शास्त्री. असं आपण वर्गात शिकवलं. 20 वर्षांनी आपण ज्याला धडा शिकवला तो मुलगा शिक्षणाधिकारी झाला आणि आमचा शिक्षक सेवानिवृत्त होऊन त्याच्या दालनात गेला. तो म्हणाला, अरे सर या मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही मला शिकवलंय, काय काम करणार? तो म्हणाला, माझी सेवानिवृत्तीची फाईल तुमच्याकडे अडकलेली आहे. तो म्हणला, अरे सर तुम्ही तर मला शिकवलंय, मी तुमची फाईल काढतो. पण सर म्हणाले, अरे ती फाईल निघत नाहीये, त्याला काही अडचणी येत आहे. तो मला, सर त्या अडचणी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील, त्याच्याशिवाय तुमची सेवानिवृत्ती होणार नाही. मुलगा तर सर म्हणाले, अरे पण मी तर तुला इतिहासात मराठीत शिकवलंय, तुला प्रामाणिकपणा, लाल बहादूर शास्त्री वगैरे. तो म्हणला, बरोबर शिकवलं, पण तुम्ही काय शिकवलं? लाल बहादूर शास्त्री प्रामाणिक होते. प्रश्न काय विचारला? कोण प्रामाणिक होते? लाल बहादूर शास्त्री. आता त्याच्याशी काय समज. आपलं अध्यापन हे अशा दुभंगी पद्धतीने शिकवल्या गेल्यामुळं आपल्याला अपेक्षित असलेली मूल्य, राज्यघटनेला अपेक्षित असलेली मूल्य आपल्याला भावी पिढीत दिसत नाही. एक शिक्षक म्हणून नाही, पण 100% सांगतो, एक पालक म्हणून तुम्ही 100% चिंतित आहात. कारण तुमच्या मुलांचं वर्तन हे तुमच्याशी कसं आहे हे तुम्ही आत्मपरीक्षण माझ्यासहित करा आणि आपल्या डोक्यावर, आपल्या कपड्यावर 100% 3-4 आट्या पडल्याशिवाय राहणार नाही. असा कुणी बहादर पालक नाही की मी फार सुखी आहे आणि माझी मुलं फारच अगदी नैतिकतेच्या पातळीवर जगत आहेत, असं शक्य नाही. हे सगळं घराघरापर्यंत आपल्या येऊन पोहोचलेलं आहे, परंतु ते वर्गावर्गातून आपल्याला आता हळूहळू साफ करावं लागेल. त्यासाठी मूल्यवर्धनचा हा प्रकल्प आहे. हे छोटंसं प्रास्ताविक मूल्यवर्धनची भूमिका आपल्याला समजावी आणि आपली मानसिकता 4 दिवसात तयार व्हावी यासाठी सांगितलंय. परत एकदा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि मला प्रास्ताविकाची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. सरांनी आपल्याला मूल्यवर्धन उपक्रमाची या ठिकाणी ओळख करून दी. पहले तो मुझे माफ करना, मैं हिंदी में बात कर रहा हूँ. मराठी समझ में आता है, बच्चों से बात कर सकता हूँ मराठी पर, इतने लोगों के सामने मेरे मुंह से नहीं निकलते शब्द. सर ने मूल्यवर्धन प्रोग्राम के बारे में बताया और हमारे फाउंडर के शांतिलाल मुत्ता जी के बारे में उनके सपने क्या था बताया. उसके साथ में शांतिलाल मुत्ता जी और हम सारे मुत्ता फाउंडेशन में जितने भी लोग काम करते हैं, हम ये बात पे जरूर मानते हैं, अगर किसी इंसान में या समाज में बदलाव लाना है वो सिर्फ एक ही व्यक्ति से हो सकता है, वो टीचर. अगर कोई भी काम करना है, हम टीचर के साथ काम करें तो वो बदलाव ला सकते हैं. इसीलिए ये मूल्यवर्धन प्रोग्राम हम स्कूल्स के साथ ही काम करें, टीचर्स के साथ ही काम करें. और अभी सर ने जैसे बताया, एसआरजी ट्रेनिंग और स्टेट ग्रुप है, 20 लोग हैं, उनके साथ आपका 4 दिन का ट्रेनिंग करने वाले. आप डिस्ट्रिक्ट रिसोर्स ग्रुप मेंबर्स हैं सर. और ये भी मैं आपको प्रॉमिस करूंगा, अगर 4 दिन में कोई भी ट्रेनिंग के सपोर्ट चाहिए, कुछ चाहिए, सचिन वालुंज करेंगे, हमारे मास्टर ट्रेनर जो एक्चुअली एसआरजी को ट्रेनिंग भी दिए थे, ही विल बी अवेलेबल फॉर यू ऑल द टाइम. And wish you all the best. Thank you very much, and thank you very much for giving this opportunity. Thank you. कोऑर्डिनेटर आमचे मित्र राजशेखरजी, माझ्या कार्यालयातील सर्व सहकारी अधिकारी, उपस्थित सर्व 4 तालुक्यातील 5 तालुक्यातील सर्व
मास्टर ट्रेनर्स, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक, संस्थापक या सर्वांचं मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज आपला हा प्रशिक्षणाचा पहिला दिवस आहे आणि आपण सगळेजण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी आलेला आहात. आणि मूल्यवर्धन हे जे प्रशिक्षण आहे हे यापूर्वी आपण सगळ्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं या प्रशिक्षणाची जी आवश्यकता आहे, परिणामकारकता आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच आनंदी आहात की हे आजचं तुमचं हे आनंदी असणं, समाधानाने या ठिकाणी बसणं हे मागच्या प्रशिक्षणाचं हे फलित आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आता यावेळेस हे जे प्रशिक्षणाचे जे मॉड्यूल आहेत या मॉड्यूलमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या मॉड्यूलमध्ये सुधारणा करत असताना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याच्या अंतर्गत जे SCF 2024 मध्ये जी मूल्ये सांगितलेली आहेत त्या मूल्यावर आधारित अशा प्रकारचे मार्गदर्शिका पण तयार करण्यात आलेली आहे. आणि त्या मूल्यावर आधारित इयत्ता वाईज इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं सुद्धा तयार करण्यात आलेली आहेत. हे जे दोन्ही जे साहित्य आहेत, दोन्ही प्रकारचे जे साहित्य आहेत, त्या दोन्ही प्रकारच्या साहित्यांचं आपण खूप सुंदरपणानं आकलन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच जोडीला याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या मूल्य शिक्षण या विषयावर अत्यंत बारकाईने लक्ष आहे. अनेक शिक्षण विभागाच्या वतीनं MOU होत असतात, परंतु या शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठीच्या MOU होण्यासाठी जे सामंजस्य करार शासनासोबत होण्यासाठीचं जे महत्वपूर्ण जे योगदान आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे. त्यामुळं आपल्या राज्याचे जे राज्यकर्ते आहेत या सगळ्यांना ढासाळती जी आपली मूल्याची स्थिती आहे त्या स्थितीबद्दल चिंता आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्व शिक्षकांना याच्यासाठी निवड केलेली आहे की समाजातील जे वर्तन आहे त्या वर्तनामध्ये सुधारणा घडवण्यासाठी योग्य प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना निर्माण करून देण्याचं काम हे केवळ आमचे शिक्षकच करू शकतात. त्यामुळं शिक्षकासाठी एक चांगल्या प्रकारचे मॉड्यूल आपल्या समोर देण्यात आले आहे. आपण सगळ्यांनी या मॉड्यूलचं चांगल्या प्रकारे अध्ययन करावं. या मॉड्यूलचं खास वैशिष्ट्य असं आहे की केवळ मूल्यवर्धन याच भागावर इथं काम होत नाहीये. सॉरी, मध्ये ज्या अध्यापनाच्या ज्या पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतींचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष आपले जे मास्टर ट्रेनर्स आहेत ते तुम्हाला वर्गामधून त्यांची अनुभूती देणार आहे. या लिपी मध्ये काय सांगितलेलं आहे की आशययुक्त अध्यापन करणं, थोडं त्यांच्या अनुभूतीमधून शिक्षण द्यावं, या गोष्टीवर या मूल्यवर्धन मध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे आपण धोरणं बदलतो परंतु वर्गातल्या अध्यापन पद्धती बदलत नाही. जर वर्गातली अध्यापन पद्धती जर बदलली तर धोरणाची अंमलबजावणी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणून प्रामुख्यानं म्हणजे टॉय बेस्ड जी पेडागॉजी आहे, म्हणजे खेळाच्या माध्यमातून म्हणजे खेळणीच्या माध्यमातून आपण अध्यापन करणं, स्पोर्ट बेस्ड जी पेडागॉजी आहे म्हणजे मैदानी खेळ असतील त्याच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे अध्यापन करणं. त्याचबरोबर स्टोरी टेलिंग आहे, म्हणजे कथाकथांच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधावं आणि काव्याच्या माध्यमातून कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधावं. हे जे अध्यापनाचे NEP सुचवलेले जे प्रमुख 4 मार्ग आहेत या प्रमुख 4 मार्गाचं प्रचार आणि प्रसार शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यासमोर करण्याचं मोठं काम हे फाउंडेशन करतं. त्यामुळं त्यांचं आपल्याला कौतुक करणं गरजेचं आहे. या जे आपले जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणाच्या प्रमुख 2 बाबी आहेत. पहिली बाब ही आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक संवेदनशील नागरिक तयार करणं, त्याच्यामध्ये जबाबदारी घेण्याची पात्रता त्याच्यामध्ये तयार करणं. आता प्रत्येक वेळेस बघा कुठलेही जर काम जर दिलं तर आपण काय म्हणतो, हे काम माझा हा मित्र चांगलं करेल अशा प्रकारे आपण दुसऱ्यांचं नाव सुचवतो. ऍक्च्युअली असं नाही नसेल पाहिजे. प्रत्येक काम मी करू शकतो चांगल्या पद्धतीनं असं आपण म्हटलं पाहिजे. तर ही जबाबदारी घेण्यासाठीचं पण जे काही कंटेंट आहे या आपल्याला म्हणजे मुलांना देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे एक सुंदर अशा प्रकारचा प्रोग्राम आहे.
तर या सगळ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर सगळ्यांनी पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहावं असं अपेक्षा होती. या मूल्यवर्धन प्रशिक्षण 0.3च्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाई जिल्हा बीडचे मी तर असे म्हणेल की मी सर जिल्हा संस्थेची फार बालपणापासून जुटलेली आहे अंबेजोगाईच्या डाएटशी. आणि एक दिवस माझा कार्यशाळेचा संबंध आला होता त्या ठिकाणी आणि आदरणीय साहेब होते आणि मी थोडंसं लवकर गेले होते. खूप महान व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे, मला ते सांगायचं आहे तुम्हाला की मी लवकर गेले होते आणि बाहेर उभारली होती आणि असेच लोक येत राहत होते, शिक्षक वर्ग बंधू भगिनी येत होते आणि आदरणीय नदाब साहेब आले. मी उभा राहिलेली होते, सोबत आमचे साहेब पण होते संस्थेचे अध्यक्ष आणि साहेबांनी स्वतःची गाडी पार्क केली आणि साहेबांनी स्वतः पार्किंग मधलं गाजर गवत उपटलेलं मी स्वतः पाहिलं. असं आदरणीय व्यक्तिमत्व सामाजिक दृष्टिकोन असणार, सामाजिक दृष्टिकोन, शैक्षणिक दृष्टिकोन, नैतिक दृष्टिकोन, सगळ्याच बाबींचा दृष्टिकोन असणारं आदरणीय असं खूप मोठं व्यक्तिमत्व आज या मंचावरती उपस्थित आहे. आणि बोलायला थोडासा प्रवासातून येत असताना त्रास होत असताना सुद्धा अतिशय मार्मिक शब्दामध्ये आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन आज आपल्याला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबेजोगाईचे प्राचार्य आदरणीय नदाब साहेब यांनी केलं. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. साहेब, मी या ठिकाणी फार मोठ्या अभिमानानं सांगेन की मी DEDला शिकत असतानाचे माझे गुरु आपल्या बाजूला बसलेले आहेत आदरणीय योगेशजी सुरवसे सर यांनी माझ्याकडे शब्द टाकला की मॅडम आम्हाला असं प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि तुम्ही जर संस्था उपलब्ध करून दिली तर बरं होईल. तर मी असं म्हणेल की जे काही आहे माझ्याकडे म्हटलं सर तुम्ही एकदा या बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर निश्चितच मी तुमच्या सेवेमध्ये कमी पडणार नाही आणि 8 दिवस पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा तुमच्या कुठल्याही सेवेमध्ये कमी पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते. आणि सरांनी मला शब्द टाकला आणि तो शब्द शिष्याने झेलणं म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे आणि गुरूंच्या शब्दाला मान दिला. आणि आज या ठिकाणी गुरूंनी आणि आदरणीय साहेबांनी मला या माझ्या संकुलामध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी दिली. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मूल्यवर्धन ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि आता साहेबांनी म्हटले की ते सुपुत्र सुद्धा आपल्या बीड जिल्ह्याचे आहेत आदरणीय मुद्दा साहेब यांच्या वतीने आलेले आजच्या या कार्यक्रमामधले आदरणीय शेखर सर यांचेही मी या ठिकाणी या संकुलाची मुख्याध्यापिका या नात्याने आणि आयोजक या नात्याने आभार व्यक्त करते. त्याचबरोबर माझे पी कांबळे सर, माझे गुरु आदरणीय योगेशजी सुरवसे सर, आमच्या संस्थेचे सर्वेसर्वा ज्यांना असं म्हणेन सर की नदाब साहेबांसारखंच एक व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आदरणीय गोरे सर या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचे साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या वतीने व साने गुरुजी परिवाराच्या वतीने आभार मानते. आणि आपण सर्वजण अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणचं 4 दिवसाचं प्रशिक्षण घ्याल आणि काही कमी पडलं तर मी इथंच राहते, आपल्या सेवेमध्ये सदैव तत्पर असेल अशी ग्वाही देते. आणि त्याचबरोबर एक छोटीशी विनंती करते की हे संकुल निवासी आहे, 750 विद्यार्थी या संकुलामध्ये राहतात. तेव्हा हात जोडून विनंती की ज्यांना कोणाला व्यसनाची सवय असेल त्यांनी कृपया ते या ठिकाणी करू नका एवढीच विनंती करते. आणि पुनश्च एकदा मंचावर उपस्थित सर्वांचं अगदी बरोबर आहे. साहेबांच्या वतीने परत एकदा सांगते की माझ्या बंधूंनी कुठेच व्यसन करू नये. व्यसनमुक्त शाळा, माझा बाहेर बोर्ड पण आहे, व्यसनमुक्त शाळा आहे आमची आणि त्याचं पारितोषिक सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे. परत एकदा मंचावर उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापक या नात्याने
आणि आजची प्रशिक्षकाची आयोजक या नात्याने आपल्या सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आपल्यासाठी मॅडमने काही सूचना दिलेल्या आहेत, त्याचं आपण सगळेजण पालन करूया. या ठिकाणी बैठक व्यवस्थेच्या संदर्भात एक आपल्याला नम्र निवेदन आहे. हॉल क्रमांक 1 जो आहे तो या ठिकाणी मध्ये अंबेजोगाई आणि धारूर या तालुक्यातील शिक्षक त्या हॉलमध्ये असतील. हॉल क्रमांक 2 त्याच्या अलीकडच्या बाजूला बॅक साईडला, याच्यामध्ये परळी आणि केज असा तो मिक्स हॉल आहे. हॉल क्रमांक 3 या पायऱ्यांच्या पलीकडच्या बाजूला आहे, त्याच्यामध्ये पाटोदा आणि परत केजचे काही शिक्षक असं त्याचं नियोजन असेल. हॉल क्रमांक 4 जो की लास्टला आहे, त्याच्यामध्ये आष्टी तालुक्यातून आलेले शिक्षक त्या हॉलमध्ये असतील. जे काही फक्त केज तालुक्यातले जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे आणखी बायफर्गेशन त्यांचं झालेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी इथेच बसावं. आणि एक आणखी हे आहे, या पलीकडच्या बाजूला जेंट्स टॉयलेट आणि त्याच्या बाजूला लेडीज टॉयलेट्स आहेत. आपल्याला काही प्रशिक्षणाची नियमावली म्हणून या गोष्टी माहिती असणं सांगणं गरजेचं आहे. धन्यवाद. केज तालुक्यातील शिक्षक इथे नोंदणी होईल तुमच्या. शॉर्टकट घ्या, आपण सोडताना त्यांना लॉंग कट सोडणार. एक नंबर त्याच काही आमचं आम्ही डबल किचन केलं एकच डिस्टर्ब होणार की आपण केल्या पोळ्या एकदम फुल्ली साईज सांगितली
पूर्ण तसंच आमचा मेनू असतो हे असतो त्याच्यामुळे कंट्रोल द्यायचं होतं आपण बाय इकडे नसतं काही असं नमस्कार, माझं नाव बळवंत पुरी आहे. माझं वय 50 वर्ष आहे. मी तिसरीचा शिक्षक आहे हो. मी अकोला येथे राहतो. माझा वाढदिवस 3 तारखेला आहे. 3 जून. मला मिरची भजे खायला आवडतात. मला रिकाम्या वेळी मनसोक्त फिरायला आवडतं. माझे नाव बाबासाहेब नेवल. माझे वय 52 वर्ष. मी अंबाजोगाई या ठिकाणी राहतो. माझा वाढदिवस 1 डिसेंबरला आहे. मला जेवणामध्ये खिचडी आवडतं आणि मला रिकाम्या वेळी चित्र वगैरे काढण्याचा छंद आहे. नियम न पाळल्याच्या परिणामासोबतच नियम नियमितपणे पाळल्याचे सकारात्मक परिणामही ठरवावे. एक साधा परिणाम हा असू शकतो की तुम्ही चांगले वागणाऱ्या मुलाची वर्गातील सर्व मुलांसमोर प्रशंसा करता. संपूर्ण वर्गाने व्यवस्थित नियम पाळले तर तुम्ही सर्व मुलांसाठी सकारात्मक परिणामांचे आयोजन करू शकता. उदाहरणार्थ, सर्वांसाठी एक अध्यापनाची तासिका कमी करू शकता. चांगल्या आणि अस्वीकार्य वर्तनासाठीचे परिणाम तयार करून तुम्ही मुलांमध्ये स्वयंशिस्त आणि स्वविकासाची क्षमता विकसित करू शकता. नियम संपलेला आहे. वर्ग नियम तयार करायच्या पायऱ्या तुम्ही चिरचिरतून सांगा. आपला वेळ कमी झाला. तुम्ही व्हिडिओ बघितला पहिला, त्याच्यामध्ये वर्गनियम तयार करायच्या पायऱ्या सांगितल्या. कोण सांगू शकतो? गटाने सांगितलं तरी चालतं, व्यक्तिगत सांगा. आता कारण तसा पण तुमचे खरं तर गटाने सांगा. वर्ग नियम तयार करायच्या पायऱ्या आपण चर्चा केली सगळी. मी एकदम प्रश्न सुद्धा मी मुद्दा टाकले, त्याची चर्चा आपल्याला इथे करायची आहे. कारण या व्हिडिओ मुलांनीच पाळायचे.
पाळायचे आहेत, बरोबर आहे का? नियम मुलांनीच पाळायचे नाही, नियम सर्वांसाठी आहे. या मामीला वेडलंय साडीच साडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामाच्या गोट्यात गाईच फार, मामाच्या गोट्यात गाईच फार, मामाच्या गोट्यात गाईच फार, मामाच्या गोट्यात गाईच फार, मामीला आवडते काढायला दात, मामीला आवडते काढायला दात, मामीला आवडते काढायला दात, मामीला आवडते काढायला दात, मामाचं घर माझ्या माडीच माडीच, मामाचं घर माझ्या माडीच माडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामा करतो शेतात काम, मामा करतो शेतात काम, मामा करतो शेतात काम, मामा करतो शेतात काम, मामी पदराने पुसते घाम, मामी पदराने पुसते घाम, मामी पदराने पुसते घाम, मामी पदराने पुसते घाम, माझ्या मामाचं घर आहे माडीच माडीच, माडीच माडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामाच्या शेतात धान्य खूप, मामाच्या शेतात धान्य खूप, मामाच्या शेतात धान्य खूप, मामाच्या शेतात धान्य खूप, मामीला लागते भरपूर भूक, मामीला लागते भरपूर भूक, मामीला लागते भरपूर भूक, मामीला लागते भरपूर भूक, माझ्या मामाचं घर आहे माडीच माडीच, मामाचं घर आहे माडीच माडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामा मामीचा संसार आहे छान, 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 मामीची मुलगी गोरी पान, मामीची मुलगी गोरी पान, मामीची मुलगी गोरी पान, मामीची मुलगी गोरी पान, माझ्या मामाचं घर आहे माडीच माडीच, मामाचं घर आहे माडीच माडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, भातचा भाजीसाठी भातचा भाजीसाठी याला कशाची नाही तमा, प्रत्येकाला हवा एक तरी मामा, 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 माझ्या मामाचं घर आहे माडीच माडीच, मामाचं घर आहे माडीच माडीच, मामीला वेडलंय साडीच साडीच, 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 मामीला वेडलंय साडीच साडीच. धन्यवाद. ठीक आहे. आता मी सांगितलं या कोणता व्यायाम केलास किंवा करतोस आणि तो तुला कसा मदत करतो. मग विद्यार्थी काही उत्तरं देतील तर आणखीन त्याला पाठपुराव्याचे प्रश्न विचारता येतील की तुला व्यायाम आवडतो का, व्यायाम का आवश्यक आहे, तू कोणत्या प्रकारचा व्यायाम करतो, मग योगासन करतो का, प्राणायाम करतो का, आरोग्यासाठी तो कसा म्हणजे उपयुक्त आहे. जर त्याला सांगितलं की आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर आरोग्यासाठी कसा उपयुक्त आहे, मग तो सांगेल शरीर मजबूत होतं. या पद्धतीने आपण त्याला अनेक प्रश्न विचारून त्याच्यानंतर त्याच्या व्यायामाची वेळ कोणती आहे तुझी, तू सकाळी करतो का संध्याकाळी करतो, केव्हा व्यायाम करणं फायदेशीर आहे, असे विविध आणखी पाठपुराव्याचे प्रश्न विचारून आपण त्याच्या मनावर विचारू शकतो की व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक आहे आणि तो केला. कमी वेळात त्यांनी जोड्या पाडल्या, जोडीमध्ये उपक्रम दिला, चर्चा करण्यासाठी योग्य वेळ दिला, विद्यार्थ्यांचं निरीक्षण त्यांनी शांतपणे केलं, वर्ग व्यवस्थापनाची तंत्रे वापरली, शिक्षक म्हणून त्यांचा पाठ उत्कृष्ट झाला. पण मला जे काही सांगायचे आता आपल्याला हा पाठ कशावर घ्यायचा होता, राग. पण आता सर पुढे गेले, राग आला की
राग आला की ह्या पाठाचा याच्याशी संबंध होता का? नव्हता. म्हणजे मला जे वाटलं ते मोकळेपणाने मी सांगत. आपल्याला जे ते टप्पे जे शिक्षक जे दिले बिलकुल इकडं तिकडे व्हायचं नाही. म्हणजे मुलांच्या जोड्या केल्या, आल्या वर्गात ठीक आहे, रागाविषयी त्यांनी जी प्रस्तावना केली ती छान आहे. म्हणजे इथं काय व्हायला आपण मुद्दा बरकटला गेला पाठात. दोन पाठ झाले. म्हणजे मुलांच्या जोड्या केल्या, त्याच्यानंतर काय समजून घेऊया. मग इथं काय चित्र दिसते का मुलांना तुम्हाला? बघा बरं काय व्हायलंय तिथं. मग ती साक्षी काय, मग तिथं काय म्हणजे आईनं तिला, मग राग आल्यावर साक्षीनं काय केलं आणि मग तुम्ही काय करता, तुम्ही एकमेकांना सांगा. आता आपल्याला तर आठवतच नाही, आपल्याला राग आता आपण थोडे संयमी झालेलो असतो वरच्या लेवलवर, पण मुलं राग आल्यावर काय करतात? आपली लहान मुलं स्वतःच्या आठवण, रस्त्यावर पडणे, मोठ्याने बोकड पसरणे, मला ते पाहिजेच. मग मुलं मग किंवा ती दुसरा ह्या मुलाचा हा दुसरा मुलगा सांगेल की नाही नाही ते ना आईचं नुसतं पाठीमागे लागते, मोठ्याने रडते, हट्ट कर पाहिजे की राग ही असे पूर्ण त्याचं. कारण हे पहिलेचे मुलं आहेत, ह्यांना काय माहिती, काहीच येत नाही, म्हणजे ह्यांना माहिती नाही. मग ती हे पूर्ण एक्सप्लेनेशन करणं, त्यांना चर्चेसाठी वेळ देणं आणि मग त्यांच्याकडून ते उत्तरं घेणं की जोडी, हे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. काय मुलांना तर काही वाचता पण येत नाही, आपल्याला त्यांना सांगायचंय की हे असं असं आहे बरं का. मग तुमच्या घरी काय होतं, तू देतोस का तुझी वस्तू दुसऱ्याला, खेळणी देतोस का, जर कोणी दिली नाही तर तुला राग येतो का, मग तुम्हाला राग आल्यावर तुम्ही काय करता, राग आल्यावर तुम्ही तो शांत, म्हणजे कसं, मग त्यांना तर शांत हा प्रकार फार पुढची स्टेप येते, पण ती मूल्य आपल्याला त्यांच्यात रुजवायचे की त्यांना शांत अशा प्रकारे. म्हणजे पाठाच्या ज्या पायऱ्या आहेत ना शिक्षण कृतीमध्ये जे सांगितले त्याच्यानुसारच आपण जायचं ना, आपण कमीत कमी बोलायचं असं मला वाटतंय. माझं असं होतं आणि बरोबर आहे, परंतु सरांनी सांगितलं की समजा हा जो विषय विवेचनाचा भाग आहे, स्पष्टीकरण झाल्याच्या नंतर हे प्रश्न विचार आणि हे प्रश्न विचारल्याच्या नंतर या ठिकाणचा हा जो मायना आहे कोणता, इथं सर मुद्दे झाले, राग आला की हे 8 नंबर बघा हो ना, हे आपल्याला कशावर घ्यायचं, संकल्पना राग हे आपल्या हेच पाठ होतं तुमचा, फक्त एवढं पेज आलं का तुमच्या लक्षामध्ये. इथं पुढे जाण्याचा आपला संबंध होता, त्या अनुषंगाने गेलात तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्ही खूप छान तुमच्या ह्याच्या, परंतु आपल्याला जेव्हा हे घ्यायचंय वर्गामध्ये घटक 2 झाली, हा 2 घटक आहे, आपण 2 सरला सुट्टीवर